आज या ठिकाणी भारत देशातील सर्वच परिवर्तनवादी विचारसरणीच्या राष्ट्रीय महापुरुषांना, राष्ट्रीय महामानवांना त्रिवार वंदन करतो। आजच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे प्रमुख माळशिरस तालुक्याचे विद्यमान दमदार आमदार आदरणीय उत्तमरावजी जानकर साहेब, त्याचबरोबर उपस्थित असणारे रिपब्लिकन पक्षाचे सर्व राज्याचे नेते, पश्चिम महाराष्ट्राचे नेते, जिल्ह्याचे नेते, त्याचबरोबर या गावचे प्रथम नागरिक सन्माननीय रणजित बनसोडे, माझ्यासोबत आलेली सर्व वडीलधारी मंडळी, या ठिकाणी सर्व, आता नाव फक्त मी घेत नाही त्याबद्दल मला माफ करा, कारण नावं सगळ्याची घेताना कोणाचं तर राहील नाव घ्यावी बी लागतील, पण नामोल्लेख राहून जाईल। या ठिकाणी ज्येष्ठ अशोकभाऊ बनसोडे असतील, आमचे अशोक आप्पा साठे असतील, काशीनाथ बाप्पा वाटत असतील, खंडूनाना आहेत, ज्येष्ठांचे या ठिकाणी मी नाव घेतो। या ठिकाणी मनू सावकार आमचे माने असतील, सर्वच या ठिकाणचे मान्यवर आणि वेळापूर गावातील या मतदारसंघातील सुज्ञ मतदार। खरं तर मी या ठिकाणी जाहीररित्या चर्मन साहेबांची आणि चर्मन साहेबांवरती प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांची या ठिकाणी कालचं मी मागितलेले माफी, परंतु आज बी एकदा मी या ठिकाणी जाहीर माफी मागतो। ही माफी एवढ्यासाठी मागतोय की विधानसभेच्या दोन्ही वेळेस खरं तर माझी सुरुवातच चळवळीत होत असताना कायमच म्हणजे उत्तमराव जानकरांसोबतच राहिलेलो आहे, परंतु मधला विधानसभेचा 2 टर्मचा विषय जो आहे तोच विरोधात गेलेला आहे। त्याच्या उपर मी त्यांच्या विरोधामध्ये जरी असलो तरी खालचं बोलून किंवा त्यांचं कधी मन दुखेल किंवा मोहिते पाटलांचं कधी मन दुखेल असं सुद्धा त्या ठिकाणी मी टिप्पणी कधी केलेलं नाही। परंतु मी गर्वानं सांगेन की 2017ची ग्रामपंचायत असेल, त्याच्या अगोदरची 8ची ग्रामपंचायत असेल, कालची सुद्धा ग्रामपंचायत असेल, मी विरोधी गटामध्ये इच्छुक उमेदवार होतो। शेवटच्या क्षणापर्यंत मी त्या ठिकाणी प्रक्रियेत ठेवलं। त्याच्यामध्ये या गावातल्या लोकांनी मला शेवटच्या क्षणापर्यंत अगदी प्रामाणिकपणानं माझ्याशी राहिले। मला आज बी सकाळी रडायला आलं की आज सुद्धा एका माझ्यावरती प्रेम करणाऱ्या माणसानं त्या डोळ्यात पाणी आणलं, आणि आताही ते भावना आहे। तरी ह्याच्या मागची भावना एकच आहे की मी प्रामाणिक काम करतो, मी ज्यांच्याशी बरोबर राहिलो, त्यांच्याशी प्रामाणिक काम केलं। त्या सरपंच पदाच्या वेळेस सुद्धा चेअरमन साहेबांबरोबर येताना मी क्षणाचा बी विचार न करता 1 मिनिटामध्ये चेअरमन साहेबांबरोबर फक्त एकत्र 4 ते 5 वेळा जेवलोय। त्याच्या व्यतिरिक्त मी चेअरमन साहेबाशी, कारण हे का सांगावं लागायला लागले नेताजी की बऱ्याचदा ह्याच्यावर चर्चा बऱ्याच लोकांनी केलेली आहे की काहीतरी व्यवहार केला आहे। आता ह्याच्यामध्ये हनुमंत वायदंड्याला बी त्या ठिकाणी बदनाम कसं केलं गेलं की त्यामध्ये हनुमंत वायदंड्याने पैसे आणले, मिलिंदा दिले, त्याने काहीतरी घेतलं। परंतु मी महादेवाची शपथ खाऊन सांगतोय आणि माझे जे म्हणाल ती, परंतु चेअरमन साहेब या ठिकाणी आहेत, त्यांनी बी सांगावं असं कधी झालेलं नाही। आणि यापुढे मी जाऊन चेअरमन साहेब एक सांगतो की 2 वेळेस वगळता त्या काळामध्ये आता अमोल म्हणला 5 वर्ष बॉबीने सांगितलं की मी पाय बांधून आणतो। माझा सर्व अधिकार ह्या जनतेला तर हायचा, या समाजाला सर्व आहे, तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी अधिकार आहे। मी तर काल म्हणलोय की माझा 5,000 रुपयाच्या वरती स्टॅम्प तुम्ही लिहून घ्यावा आजच किंवा उद्या रिसर्च चालू आहे, दिवस आज सुट्टी आहे, तर राजीनामा माझा आताच घ्या की मी जर समजा चुकीच्या पद्धतीने गेलो, तुमच्याशी काय गद्दारी केले 5 वर्षासाठी म्हणून मी सांगणार नाही, पण येणारा पुढचा जो काळ असेल तो नक्कीच मी तुमच्यासोबत सन्मानानं घालवेल असा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो। माझ्याबरोबर या ठिकाणी समाज बांधव माझ्यावरती, खरं तर मी मागे मी बऱ्याच कार्यक्रमात सांगतो, माझा घरगुती कार्यक्रम झाला त्यात बी मला म्हणजे बोलता सुद्धा आलं नाही की मला तेवढं व्यक्त व्हायचं होतं। आता बी मला ते भरून येत आहे का चेअरमन साहेब, त्याचं कारण आहे की माझं एकच सरताबे आडनावाचं घर आहे। या ठिकाणी बनसोडे कंपनी इतके प्रॉपर आहेत, साठे कंपनी प्रॉपर आहेत, परंतु त्यांनी मला आजपर्यंत या 20-22 वर्षामध्ये चळवळीमध्ये काम करताना मला जे दिलंय ते चेअरमन साहेब उद्याचे आमदार असू द्या, झडपी असू द्या, पंचायत समिती असू द्या किंवा आणखी काय असू द्या, मला काल सुद्धा जिथं आज सकाळी मी भेटायला गेलो तिथं सुद्धा समाजानं सांगितलं, गर्वानं मी या ठिकाणी माझ्या बी बांधवाला समाज म्हणून माझ्या सुद्धा बौद्ध समाजाला या ठिकाणी मी सांगेन की माळी समाजाच्या बांधवांनी सांगितलं की तुझ्या पैशाबाबतीत तू काळजी करू नको, तुला आम्ही वर्गणी करून पैसे देतोय। या ठिकाणी वडीलधारी मंडळीने या ठिकाणी माझ्यासाठी येऊन इथं चेअरमन साहेबाला मागणी केली, म्हणून मी त्यांचा अंतःकरणातून या ठिकाणी व्यक्त करतोय आभार। येत्या पुढच्या काळामध्ये तुमच्या कुठल्याही शब्दाच्या पुढे मी जाणार नाही। तुम्ही खरं ते भाषण करण्याची वेळ नाही, परंतु तुम्ही बोला म्हणला आणि बऱ्याच जणांची इच्छा होती। आता यांना काय मी कुणाला म्हटलं नाही की मला सांगा, फक्त मी एक विनंती केली की मी लढण्यासाठी इच्छुक आहे। चेअरमन साहेबांना उमेदवारी मी मागतोय, गावामध्ये पेटत फिरताना सुद्धा मला म्हणजे टाइम चेअरमन पुरला नाही खरं तर। त्याच्यामध्ये हे सर्व होत असताना
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जो आठवले पक्ष आहे या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे साहेबांनी या ठिकाणी मी या ठिकाणी बोलणार आहे. अगोदर काय झालेले ते की या ज्या गावानं मला नाळ या गावानं माझं गाव इथून माळखांबे आहे हे सगळ्यालाच माहीत आहे. त्यामुळं ह्या गावानं मला कसं वाढवलं कसं घडवलं. मी हॉटेलचा कामगार ते आरपीआयचा तालुका अध्यक्ष इथंपर्यंत जो प्रवास करताना ह्या गावानं मला खूप काय दिलेला आहे नेताजी. म्हणून मी ते सांगतोय. विषय आरपीआयचा सांगत असताना राजाभाऊ सरवदे साहेबांनी या ठिकाणी जाहीरपणानं आम्हाला सांगितलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी बोलताना या ठिकाणी एनकेजी साळवे साहेब आहेत, नंदकुमारजी केंगार आहेत, दयानंदजी दाहेंजे आहेत, शामरावजी भोसले आहेत, आमचे धनाजी पवार आहेत, त्याचबरोबर युवराजी वाघमारे आहेत, किरण तात्या दाहेंजे आहेत, दत्तात्रय कांबळे पाटील आहेत, आमचे दशरथ नवगिरे आहेत, आमचे संजय भोसले आहेत, अजित मोरे आहेत. या ठिकाणी सर्वच. त्याचबरोबर आमचे या ठिकाणी ज्येष्ठ मार्गदर्शक नितीनाबा लोंढेंना विनंती आहे समोर आपण यावं. ही सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. यांनी सुद्धा राजाभाऊंना एकच सांगितलं की साहेब मी या ठिकाणी गर्वानं सांगतो चेअरमन साहेब तुम्हाला की भारतीय जनता पार्टीच्या इथल्या ज्या माझ्या आमदारानं या तालुक्यामध्ये म्हणलं की घेतलं की जाण्याची पाऊल मी नाव घेतलं तर त्यामध्ये त्यांनी जे या तालुक्यामध्ये जे काही अराजकतेचं प्रमाण या ठिकाणी लावलेलं आहे या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं गुन्हेगारी पोचण्याचं काम या ठिकाणी चालवलं आहे. आणि राहिला विषय दुसरा की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आमच्या कार्यकर्त्याला कुठेही प्रकारचा सन्मान नाही. दुसरा विषय आम्हाला काहीतरी मिळावं म्हणून आम्ही तुमच्यासोबत नाही, परंतु आपल्या तालुक्यामध्ये चाललेलं हे जे अराजकता आहे हे थांबवण्यासाठी आमचा हा क्रांतिकारी निर्णय आहे. आणि हा निर्णय घेत असताना सरवदे साहेबांना आम्ही सांगितलेलं आहे आणि या सर्व इथं जे आलेले पदाधिकारी आहेत त्याबरोबर आणखीन चेअरमन साहेब पदाधिकारी एक प्रमुख नेते आलेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी ठरवलेलं आहे काही जरी झालं तर या ठिकाणची भाजप हद्दपार करण्यासाठी आम्ही सर्वांमध्ये त्या ठिकाणचा निर्णय या ठिकाणी घेतोय. म्हणून मी आपल्याला या ठिकाणी मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की आता जाहीर झाल्यानंतर आपण पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये नेमकी भूमिका काय असणार आहे ती सुद्धा आम्ही सर्वांच्या मध्ये या ठिकाणी जाहीर करणार आहे. त्यामध्ये सर्वजण असणार आहे ती. म्हणून येत्या काळामध्ये नक्कीच तुमच्या विश्वासाला गुंजभरही त्या ठिकाणी धोका न होता गुंजभरही गद्दारी न करता मी पुढच्या काळामध्ये काम करीन. माझी नम्र विनंती आपल्याला या सर्वांच्या वतीनं मला आपण उमेदवारी द्यावी. आणि मला ह्या माझ्याकडे आजही काही कुठलं चळवळीतलं पद असताना रिपब्लिकन पक्षाचं तालुका म्हणजे काम करते चेअरमन साहेब तुम्ही सुद्धा बघताय सत्ताधारी बघतात त्या ठिकाणी विरोधक बघतात. आता खरं तर मी वारंवार सांगतोय पाठीमागे अकलूज रोडच्या रस्त्याच्या संदर्भामध्ये मी सुद्धा आंदोलन होताना आता तिथं काही गोष्टी झाल्या त्या मला सुद्धा खटकल्या. काही लोकांनी त्या गोष्टीवरती राजकारण केलं परंतु मी त्या ठिकाणी सांगितलं की तो कार्यक्रम राजकीय कुठल्या पद्धतीचा नाही. आता विषय या ठिकाणी सांगतो ती विषय निघाला म्हणून सांगतो की निधीच्या बाबतीमध्ये आपण आमदार आहात आमदार निधी व्यतिरिक्त आपल्याकडे काही येत नाही. त्यामुळे येथील पालकमंत्री सांगतात की 1 रुपया येऊ देणार नाही. त्यामुळे ही गोष्ट कुठंतरी या तालुक्याला या राज्याला अराजकतेने नेणारी आहे. म्हणून मी चेअरमन साहेब आपल्याला विनंती करतो की येत्या काळामध्ये मी सर्व समाज घटकाच्या प्रश्नावरती काम करतोय. वेळापूर गावच्या आरोग्याचा प्रश्न असेल, वेळापूर गावला पोलीस स्टेशन होण्यासाठी असेल, वेळापूर गावला विश्रामगृह व्हावं, वेळापूर गाव हे आपल्या अर्धना रेड्डेश्वराचं गाव आहे, भाईनाथाच्या पावननगरी जे गाव आहे ह्या गावाला तीर्थक्षेत्राच्या बाबतीतला विषय असेल असे विविध प्रश्न चेअरमन साहेब घेऊन मी वारंवार लढत राहतोय. ते लढण्यासाठी मला तुमच्या छायेची तुमच्या आशीर्वादाची त्या ठिकाणी अपेक्षा आहे ती तुम्ही द्याल. आणि राहिलेल्या काळामध्ये या चळवळीबरोबर सर्व महापुरुषांच्या विचारधाराचे चळवळ काम करत असताना चेअरमन साहेब की येणाऱ्या काळामध्ये विकासाच्या मुद्द्यावर नक्कीच मी तुम्ही ज्या दिशेनं सांगाल ती जेवढं मला कळतं इथपर्यंत या गावातील जनता असेल या मतदारसंघातील जनता असेल ती ज्या पद्धतीने सांगतील त्या पद्धतीने साहेब मी काम करण्याचा प्रयत्न करीन. त्या करण्याचा तुम्हाला मी या ठिकाणी नम्रपणे एक चळवळीतला तुमचा जुना कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी शब्द देतोय. तो शब्द तुम्ही माझ्या चुका झालेल्या मान्य करून मला मोठ्या अंतकरणातून आपण माफ करावं आणि मला ही संधी द्यावी अशीच आपल्याला नम्र विनंती करतो. अधिक न बोलता बोलण्यासारखं खूप आहे नंतर मी बोलणारच आहे पण अधिक न बोलता मी थांबतो. आणि त्याचबरोबर या ठिकाणी सर्व घटकातील नेते मंडळी या ठिकाणी पदाधिकारी समाज बांधव माझ्यासाठी आले त्यांचा अंतकरणातून ऋण मानतोय मी आभार मानणार नाही. आभार मानून मला परक व्हायचं नाही. या ठिकाणी दादाराजे सुद्धा माझ्यासाठी म्हणजे आग्रेशिवाय दादाराजांनी सुद्धा मला म्हणले की मिलिंद काय मला अडचण नाही. चेअरमन साहेबांनी म्हणल्यानंतर आणि ज्यांना भेटलो त्यांनी एकच सांगितलं चेअरमन साहेब की शिवरत्नवर गड बंगल्यावर आदेश आला की आम्हाला काय नाही काम करायला बिनधास्त आम्ही काय लोकांना इथं माझ्यासाठी सांगायला सुद्धा येता आलं नाही ते आले नाहीत परंतु हे जिथं आले त्यांचा अंतकरणातून ऋण व्यक्त करतो. येत्या काळामध्ये नक्कीच्या विश्वासाला वारंवार तो शब्द वापरतो तडा जाऊ देणार नाही. माझ्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे सर्व नेते या ठिकाणी आलेत ते सुद्धा तनमन धनानं
माझ्याबरोबर आणि तुमच्याबरोबर 100% राहणार आहेत आणि ते पुढच्या काळात राहतील आशावाद देतो. आणि या उमेदवारीच्या बाबतीमध्ये आपण सांगावं आणि आम्हाला या ठिकाणी कामाला आपण लावावं अशी आपल्याला विनंती करतो. सरपंच गावाचा आहे त्यामुळे त्यांना कसं बोलायला त्यांना परत असं होतं की गेल्या 2-3 दिवसापासून आपण वेळापूर गटाबरोबरच तालुक्यातल्या सगळ्या गटगणनिहाय या ठिकाणी मुलाखती घेतल्या आणि हे मुलाखती घेत असताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की आपण राजकारण आणि समाजकारण करत असताना अनेक अंगानं अनेक लोकांच्या आपण स्पर्श करून गेलो आहे. अनेक लोकांच्या राजकारणामध्ये मतमतांतरही असतील, अनेक लोक आपल्यापासून बाजूलाही असतील, पण कधी असा मनाचा दुरावा किंवा टोकाचा एक राग द्वेष अशा पद्धतीचं वातावरण याही तालुक्यामध्ये कधी नव्हतं. एक आपल्या हक्काचा माणूस आमदार म्हणून असेल किंवा मी पदावरती नसेल, पण रोज हाच दरबार, रोज 100-200 लोकांच्या अडीअडचणी जेही कामं आपल्या पद्धतीनं होणार आहेत याच्या बळावरती माझा प्रवास हा अनेक अपयशानंतर यशामध्ये गेला. आणि ज्याही हक्कानं ही लहान पोरं बोलतायत की तो अधिकार आहे, ती त्यांची आत्मीयता आहे, ती त्यांचा जिव्हाळा आहे. कुणीही गावातलं यावं, तालुक्यातलं यावं आणि तेवढ्याच ताकदीनं चेअरमन माझं काम झालंच पाहिजे आणि का करत नाही, म्हणजे हे नातं या तालुक्यामध्ये तयार झालं. आणि म्हणून या ठिकाणी मी कितीतरी कार्यकर्ते असे घडवले. मिलिंद नाना तुम्ही विरोधात होता तरी कधी आम्हाला असा द्वेष वाटला नाही, किंवा तुम्ही विरोधात असला तरी आम्ही यात्रा कमिटीचा त्या ठिकाणी अध्यक्षही केलं. म्हणजे गावगाड्यामध्ये चालत असताना कुणी शत्रू आहे असाही आम्ही कधी मानलं नाही. पण राजकारणामध्ये कायमचा काळ हा एकसारखाच किंवा सत्तेचाच असतो असं नाही. त्याही पलीकडं राजकारणामध्ये खूप चढ उतार होत असतात. अनेक प्रकारच्या हेलकावे खात, कधी सत्तेच्या बाजूला, कधी विरोधामध्ये, कधी संधी, कधी दुष्काळ, काटेरी वाट. पण आम्ही ज्या वाटेवरनी जाऊ नाना त्या वाटेमध्ये कार्यकर्ता म्हणून ज्यांनाही निवडून दिलं, समजा आमचा रजनीश बनसोडे आज 2.5-3 वर्षाचा कालावधी झाला, प्रवास झाला, पण या गावातल्या कुणाही माणसाला वाटत नाही की आपल्यामध्ये अंतर आहे. कारण आपण निवडून दिल्यानंतर आपण 2च गोष्टी जनतेसाठी असावे लागतात. एक प्रामाणिक असावं लागतं आणि दुसरं गावासाठी राबवावं लागतं. म्हणून मी अनेक कार्यकर्ते घडवले आणि अनेक कार्यकर्ते सोडून पण गेले. पण मी कार्यकर्ता घडवायचा थांबत नाही. मला ज्याच्यामध्ये सामर्थ्य दिसतं त्या कार्यकर्त्याला ताकद देणं आणि तो कार्यकर्ता घडवणं, त्या काळामध्ये त्याच्या पाठीमागं उभं राहणं, ही माझं ते अंतःकरणात नाही येतं. कारण मीच लढाईमधला माणूस असल्यामुळं मला कुणी अशी चळवळीमध्ये काम करणारी माणसं असतात, कारण माझा जन्मच चळवळीतून झालेला आहे. त्यामुळं ती काळजी किंवा त्यासाठी म्हणून ही नाही किंवा काहींनी सांगितलं आमचा बॉबी अशी काही गरज नाही. आपण विचारानं चालणारी माणसं आहे. नुसतं मीच नाही, माझ्याबरोबर मोहिते पाटील आणि त्यांची कार्यकर्ते या गटामध्येही सगळे, या गावामध्येही
अनेक त्यांच्या विचाराची डायरेक्टर असतील, सतीश बाबा असतील, काकोळे साहेब असतील, अजून समजा काही आपले साळुंके सरपंच असतील, अशी अनेक मंडळी, अनेकांची नावंही घ्यायची राहतील, नाही तर पुन्हा कुणीतरी सांगायचं तुमचं नावच घेतलं नाही. तर याही सगळ्या मंडळींना भेटून घ्या आणि सगळ्यांच्या मताने एकमतानं आलं तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी संधी मिळेल. वेळापूर यशवंतनगर अशा गटामध्ये 2 राजधान्यांना जोडणारा सेतू म्हणून काम करायचं आहे. यशवंतनगरचंही मत घ्यायचं आहे, मोहिते पाटलांचंही घ्यायचं आहे, उत्तम जानकरचंही घ्यायचं आहे. म्हणजे मेलिंदनामध्ये किती सामर्थ्य आहे. एका खासदाराचंही मत घ्यायचं आहे आणि एका आमदाराचंही मत घ्यायचं आहे. तर मी नक्की तुमच्या बाजूनं आहे. तुमच्यासाठी मोहिते पाटलाशी ठामपणानं चर्चा करेन आणि इथल्याही स्थानिक पातळीवरती तुम्ही भेटून द्या. कोणाला बोलायचं असेल, कापळे साहेब असतील, बाबा असतील किंवा शंकरराव डायरेक्टर असतील, त्यांनाही मी बोलेन, तुम्ही भेटून घ्या. सर्वांशी चर्चा करून काय नुसता जिल्हा परिषदेचा सदस्य किंवा इथला पंचायत समितीचा सदस्य हा काय उत्तमराव जानकर एकट्यांचा असणार नाही. तर तो दोघांच्याही विचाराचा असेल, दोघांसाठी काम करणारा असेल, सगळ्या कार्यकर्त्यांना न्याय देणारा असेल, मोहिते पाटलांच्याही कार्यकर्त्यांना न्याय देणारा असेल. अशा पद्धतीनं तुमची भूमिका 5 वर्षे राहिली पाहिजे. नुसतं उत्तमराव जानकरनी तुम्हाला जिल्हा परिषद सदस्य केलं ही बी भावना असता कामा नये. सर्वांना सामावून घेऊन आपल्याला पुढं जायचं आहे. आणि मी म्हणतो माझ्या कार्यकर्त्यापेक्षा त्यांना थोडा जास्तीचा न्याय द्या. मी स्वतः आमदार आहे, त्यामुळं मला काय थोडा कमी न्याय दिला तरी चालेल, पण मोहिते पाटलाच्या कार्यकर्त्यांनाही चांगल्या पद्धतीचा न्याय द्या. ही भूमिका ज्यावेळी मोहिते पाटील आम्ही एकत्र बसू त्यावेळेला ह्या तुमच्या सगळ्या लोकांचा मनामध्ये जो भाव आहे, आमचा सारस्वतचा विल्सन कुठे गेला सोडून त्यालाही तयार करतो एक दिवसात. पण बाकीच्या सगळ्यांच्या मनामधली जी भावना आहे ही भावना त्यांच्याबरोबर चर्चा करत असतानाही आपण ही सगळी मांडू आणि नक्कीच आपल्याला या वेळापूरला संधी मिळावी अशा पद्धतीनं आपण ताकद लावू. कारण कार्यकर्ता लढवई आहे, कार्यकर्ता हाडाचा आहे. कार्यकर्त्यामध्ये कधी जातीभेद नाही, कार्यकर्त्यामध्ये कधी धर्मभेद नाही, कार्यकर्त्यामध्ये कायमस्वरूपी कुठलीही सगळ्या जातींना तो आपला वाटतो. मिलिंदनाना म्हणजे आपला माणूस आहे ही भावना सगळ्या गावाला स्पर्श करून जाते. जे आता आलेले जे सगळे आहेत, मग लिंगायत असतील, ब्राह्मण असतील, मराठा समाज असतील, सगळ्या समाजाचे काही असतील. आता आपल्या गावात 63 जाती आहेत, त्यामुळं आता इथं 10 जाती अजून माळी समाज जे ते राहणार प्रत्येकाचं, मुस्लिम असतील सगळ्याच. तर सगळ्यांना आपलासा वाटणारा हा कार्यकर्ता आहे आणि चळवळीमधून आलेला आहे. आणि चळवळी असलीच पाहिजे. जरी तो आपला नसला तर तो चळवळीचा आहे, तो लोकांसाठी वळवळ करणारा आहे. आणि म्हणून कुणी आपलाच असला पाहिजे, आपल्या घरातलाच असला पाहिजे, आपल्या कुटुंबातलाच असला पाहिजे, रोज आपल्या मागं पुढं करणाराच असला पाहिजे, रोज आपल्या गाडीतच बसणारा असला पाहिजे किंवा आपल्या नात्यागोत्यातला असला पाहिजे, ही भावना माझी कधी काली नव्हती, आजही नाही आणि भविष्यातही असणार नाही. आणि म्हणून या कार्यकर्त्याला म्हणजे त्यालाही नजर लागते. हिरा पारखण्यासाठी तो कोळसा आहे का हिरा आहे, ते सामर्थ्य त्या नेत्यामध्ये असावं लागतं. आणि नक्की ते सामर्थ्य माझ्यामध्ये आहे. मी कुठेही तुम्हाला उमेदवारी मिळवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला या तालुक्यामध्ये
सगळ्या निवडणुका आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या विचारावरती आणि चिन्हावरती या निवडणुका लढवायच्या आहेत. तुतारीवरती आपण या निवडणुका लढवणार आहोत आणि ही तुतारीची उमेदवारी नक्की या सगळ्या लोकांच्या मागणीवरून आपल्याला मिळेल असा आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि उद्यापर्यंत तिथला आमचा निर्णय होईल. त्या निर्णयानुसार तुम्हालाही कळवलं जाईल. काही कागदपत्रक लागतात किंवा काही त्याच्यामध्ये ज्या ज्या बाबी लागतात, खातं उघडणं, बाकीचे सर्टिफिकेट किंवा पोच आणणं, ज्या कराव्या लागणार आहेत त्या गोष्टी सगळ्या काढून तयार ठेवाव्यात आणि तिकीट नक्की मिळेल अशा पद्धतीचा आशावाद करूया. तुम्ही सगळ्यांनी मिलिंदनासाठी एकत्रित आला त्याबद्दल मी सुद्धा व्यक्तिशः तुमचा आभार मानतो आणि तुमची ही ताकद हेच तिकीट आहे असं आपण समजू. धन्यवाद.